अन्न एवं औषधि प्रशासन विभाग के आयुक्त तुकाराम मुंडे द्वारा सावजी भोजन को लेकर दिए गए बयान के बाद समाज में तरह तरह की प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं। वहीं प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर का कहना है कि पारंपरिक तरीके से तैयार किए गए सावजी व्यंजन स्वास्थ्य के लिए हानिकारक नहीं होते। हालांकि किसी भी चीज का अत्यधिक सेवन निश्चित रूप से नुकसानदायक हो सकता है। उन्होंने कहा कि किसी भी खाद्य पदार्थ का प्रभाव व्यक्ति के अनुसार अलग अलग हो सकता है। यूसीएन प्रतिनिधि राहुल जोशी ने इस विषय पर उनसे खास बातचीत की। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं होतं की माझ्यासारख्या माणसांनी जर नागपूरची सावजी खाल्ली तर महिनाभर मी आजारी पडेल। मात्र त्यांच्या या वक्तव्यानं नागपूरकर मात्र काहीसे दुखावले आहेत, कारण सावजी हा नागपूरकरांच्या काळजाचा विषय आहे, इथली खाद्य संस्कृती आहे। यावर आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध शेफ आणि हॉटेल व्यावसायिक विष्णू मनोहर। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हॉटेल व्यावसायिक म्हणून त्यांना काय वाटतं। काही नाही, एक तर तुकाराम मुंडे यांचं जे विधान आहे तर ते तसं बरोबर आहे की अति प्रमाणात काहीही खाल्लं तर ते बाधू शकतं। मग तेल असो, तिखट असो, सगळंच असो। त्यांचं म्हणण्याचा थोडंसं मला असं वाटतं की विपर्यास झालेला आहे की ज्या वाईट पद्धतीने तुम्ही लोक जेवण बनवता, त्या वाईट पद्धतीने जर जेवण बनवलं आणि ते आम्ही खाल्लं तर त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो। शेवटी कसं असतं, प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते, कोणाला काय भावतं कोणाला नाही भावत। आता जसं फ्रूट सॅलड मला नाही होत, लोक खातात पुढं, पण मी खाल्लं की मला त्रास होतो, अशा पद्धतीने आहे। आणि सावजी म्हटलं तर एक आपलं कल्चर आहे तसं म्हटलं तर, कारण ही सावजी मंडळी सगळी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली। त्यांच्या बोलीभाषेतही मराठी आणि हिंदी असं सरमिश्रित असतं, ती वेगळी एक त्यांची बोलीभाषा आहे। काही लोक सावजी जे आहेत ते साताऱ्याला गेले, काही लोक नागपुरात राहिले त्यांनी साड्या विणल्या, नागपूर बुनकर सोसायटीची स्थापना झाली, नागपुरी सतरंज, सतरंजीपुरा तुम्हाला आठवत असेल, गोळीबार चौक आठवतं की तिथे हे मांगठे लावायचे। गंमत काय की मांगठे जाऊन म्हणजे पॉवरलूम्स आल्यानंतर यांचे मांगठे बंद झाले आणि मग यांना समजलं की आपल्या जेवणामध्ये काहीतरी एक वेगळेपणा आहे, लोकांना आवडतो, कारण लोक यायचे तिथे कस्टमर्स की छान वास येतो आहे तुमच्या घरातून। मग त्यांनी तो जेवणाचा असा व्यवसाय सुरू केला। पण ते ओरिजिनल सावजी जर तुम्ही खाल्लं, 16-17 प्रकारचे मसाले असतात, निगुतीने बनवण्याचा प्रकार असतो, त्याला एक परंपरा आहे, एक सिस्टीम आहे, त्या हिशोबाने जर तुम्ही बनवलं, पातळ रस्सा असतो तो, तर तो बाधत नाही। पण आत्ता ज्या प्रमाणात पेव फुटला आहे सावजी जो उठतो तो सावजी, पण त्या सावजीमध्ये आणि ओरिजिनल सावजीमध्ये फरक आहे। खरंच तुम्हाला वाटतं की सावजी हे अपायकारक आहे? त्याचं नाही, सावजी तसं जर ऑथेंटिकली बनवलं तर अपायकारक नाही आहे। मी तेच म्हणतो परत की ज्या पद्धतीने आजकाल कोणी उठतो आणि सावजी सुरू करतो आणि मग जे बनवण्याची पद्धत त्याची चुकीची आहे, ती पद्धत अपायकारक आहे। आपल्यासोबत होते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर। कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर ती निश्चितच अपायकारक असते आणि व्यक्तिपरत्वे देखील प्रत्येकाची एक प्रकृती असते, त्यानुसार देखील त्रास होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य पद्धतीने बनवली तर सावजी ही अपायकारक नाही, असं त्यांनी मत व्यक्त केलं। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसोबत मी राहुल जोशी, यूसीएन न्यूज, नागपूर।